नमस्कार मुलांनो, आपलं पहिलं प्रकरण आहे सेट, संच. व्हॉट इज सेट? संच म्हणजे काय? तर इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. फुलांचा गुच्छ, फ्लॉवर बकेट, किल्ल्यांचा जुडगा, बंच ऑफ की, पक्ष्यांचा थवा, फ्लॉक ऑफ बर्ड्स, वह्यांचा गट्टा, पाईल ऑफ नोटबुक, संख्यांचा गट, कलेक्शन ऑफ नंबर्स. मग आता इथे तुम्ही निश्चितपणाने सांगू शकताय वह्यांचा गठ्ठा असेल, संख्या असतील किंवा पक्ष्यांचा थवा असेल. नेमकेपणाने तुम्ही इथे घटक सांगू शकता. म्हणजे संच म्हणजे काय? संचातील घटक अचूकपणे, नेमकेपणाने सांगता येतात. सेट इज वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ डेफिनाइट ऑब्जेक्ट. सेट इज वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ डेफिनाइट ऑब्जेक्ट. संचातील घटक हे अचूकपणे आणि नेमकेपणाने सांगता येतात. आपण काही उदाहरणं पाहूयात. कोणता संच आहे आणि कोणता संच नाही. फर्स्ट एक्झाम्पल, डेज ऑफ वीक, आठवड्यातील दिवस. आपण निश्चितपणाने सांगू शकतो, डेफिनाइटली आपण सांगू शकतो, इट इज सेट. मंथ इन इयर, वर्षातील महिने, इट इज ऑल्सो सेट. वर्षातील महिने आपण सांगू शकतो. ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास, वर्गातील शूर मुले. तुम्ही इथे निश्चितपणे सांगू शकत नाही की हा मुलगा शूर आहे, हा नाही. इट इज नॉट सेट. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, पहिल्या 10 मोज संख्या तुम्ही सांगू शकता, 1 2 3 4 1 ते 10. म्हणजे हा काय आहे? संच आहे. इट इज सेट. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील मजबूत किल्ले. आपण सांगू शकतो का? नाही. ओन्ली फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र असेल तर आपण इथे सांगू शकलो असतो. इट इज नॉट ऑल्सो सेट. प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टम, सौरमंडलातील ग्रहांची नावे. आपण ही सांगू शकतो. इट इज ऑल्सो सेट. हिअर 1 2 4 6 आर एक्झाम्पल ऑफ सेट्स अँड 3 अँड 5 आर नॉट सेट. म्हणजे तुम्हाला संच म्हणजे काय हे उदाहरणाद्वारे निश्चितपणे कळालेलं असेल की निश्चितपणे आपण सांगू शकतो. उदाहरणार्थ आपण आपल्या भारताची उत्कृष्ट खेळाडूंची टीम ही निश्चितपणे आपण सांगू शकतो का की खेळाडू उत्कृष्ट आहेतच का? तर हा ही संच नाही. इट इज ऑल्सो नॉट सेट. काही संख्यांचा आपण अभ्यास करणार आहे. नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स डिनोटेड बाय n इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 अँड सो ऑन, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. होल नंबर्स, पूर्ण संख्या, आपण कोणत्या अक्षराने दाखवते? W. पूर्ण संख्या होल नंबर्स, W इज इक्वल टू 0 1 2 3 4 अँड सो ऑन. इंटिजर्स, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? I या अक्षराने दाखवतात. इन कर्ली ब्रॅकेट 0 1 2 3 अँड सो ऑन, -1 -2 -3 अँड सो ऑन. समसंख्या, इव्हन नंबर्स इज इक्वल टू 2 4 6 8 10 अँड सो ऑन. सममूळ संख्या लक्षात ठेवायची आहे. इव्हन प्राईम नंबर, विच इज अ इव्हन प्राईम नंबर इज 2. विषम संख्या, ऑड नंबर्स 1 3 5 7 9. तर या संख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तशाच परिमेय संख्या, अपरिमेय संख्या यासुद्धा आपण शिकलेलो आहोत. आणि ह्या संख्यांचा समूह आहे, म्हणजे हे सगळे संच आहेत. निश्चितपणाने आपण सांगू शकतो कुठल्याही प्रकारच्या संख्या. याचाही आपण अभ्यास करणार आहोत. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ती लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. In this method we write all elements of set in curly bracket. म्हणजे आपण सर्व घटक हे महिरपी कंसात लिहिणार आहोत. Each element is written only once and separated by comma. It is important. एक घटक हा एकदाच आपल्याला लिहायचा आहे आणि स्वल्पविरामाच्या सहाय्याने तो वेगळा दाखवायचा आहे. The order of an element is not important, but it is necessary to write all elements of the set. म्हणजेच की सिक्वेन्स कसाही असला तरी चालेल, म्हणजे ऑर्डर ही तुमची कशीही असली तरी चालेल. पुढे मागे संख्या झाल्या तरी चालतील, पुढे मागे घटक झाले तरी चालतील, परंतु सगळ्या घटकांचा समावेश होणं हे आवश्यक आहे. एक उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, The set of odd numbers between 1 and 10 can be written as. आता तुम्हाला 1 ते 10 मधल्या विषम संख्या कोणत्या आहेत ह्या तुम्हाला संचाच्या सहाय्याने दाखवायचे. लिस्टिंग मेथड यादी करायची आहे त्याची. ए या अक्षराने हा संच दाखवलाय. कर्ली ब्रॅकेट महिरपी कंसामध्ये 1 ते 10 मधल्या, म्हणजे 1 घ्यायचे नाही, 3 5 7 9.
तोच सिक्वेन्स तुमचा 7, 9, 5, 3 असा झाला तरी सुद्धा चालेल. अजून एक महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आहे की एखादा वर्ड असेल तर एलिमेंट इज रिटन ओनली वन्स, म्हणजे एक घटक हा एकदाच लिहायचा आहे. खाली अजून एक उदाहरण दिले रिमेंबर. तर रिमेंबर या शब्दातली अक्षरे लेटर इन वर्ड ऑफ रिमेंबर मग ती कोणती आहे तर REMB. म्हणजेच एक घटक हा एकदाच लिहिलेला आहे, आर दोनदा आलेला आहे, एम रिपीट झालेला आहे, ई रिपीट झालेला आहे, बट वन एलिमेंट वन टाइम. एक घटक हा एकदाच लिहायचा आहे. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. या पद्धतीमध्ये काय आहे, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट, म्हणजे आपण इथे लिस्ट लिहिणार नाही, बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय व्हर्टिकल लाईन और कॉलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ व्हेरिएबल. हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला तो संच दाखवायचा आहे तर एखाद्या चलाच्या साह्याने तुम्ही तो दाखवू शकता, चलाने दाखवू शकता. मग एक उभी रेघ किंवा 2 कॉलन दाखवून तुम्ही गुणधर्म पद्धतीने लिहू शकता. एक उदाहरण लिहिलेलं आहे ए या संचाने इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. त्याचे ई सारखं चिन्ह दिसते, त्याचं वाचन बिलॉंग्स टू असं करायचं आहे. एक्स बिलॉंग्स टू एन, 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 10 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. हे रीडिंग काय दिलेलं आहे, सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 अँड 10, म्हणजे 1 ते 10 मधील नैसर्गिक संख्यांची यादीही तुम्ही लिहू शकता. 1 ते 10 मधल्या 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ही झाली लिस्टिंग मेथड. तेच रूल मेथड चलाच्या सहाय्याने हे एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, कसला घटक आहे तो, नैसर्गिक संख्या आहे. 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 10. या पद्धतीने आपण गुणधर्म पद्धतीने लिहू शकतो. तर संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, एक यादी पद्धत लिस्टिंग मेथड, दुसरी आहे रूल मेथड गुणधर्म पद्धत. तर या आपण अभ्यास 1.1 मध्ये या दोन्ही पद्धतीने उदाहरणे लिहायला शिकणार आहोत. त्याचा सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. अभ्यास 1.1 मध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 राईट द फॉलोइंग सेट बाय रोस्टर मेथड. खालील संच यादी पद्धतीने लिहा. फर्स्ट क्वेश्चन, सेट ऑफ इव्हन नंबर, समसंख्यांचा समूह. कोणत्याच समसंख्या ए अक्षराने आपण दाखवतोय हा सेट. 2, 4, 6, 8 अँड सो ऑन इन कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8. सेकंड, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 मधल्या सममूळ संख्या कोणत्या आहेत, एकच सममूळ संख्या आहे, कोणती, बी इज इक्वल टू 2. आपण बी या अक्षराने हा सेट दाखवलाय इन कर्ली ब्रॅकेट 2. थर्ड एक्झाम्पल, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स, ऋणपूर्णांक संख्या. ऋणपूर्णांक संख्या कोणत्या आहेत, सी अक्षराने आपण हा संच दाखवणार आहोत. सी बरोबर इन कर्ली ब्रॅकेट -1, -2, -3 अँड सो ऑन. तर आपण संच या यादी पद्धतीने कसा लिहायचा, तर 3 उदाहरणं आपण ही अभ्यासलेली आहेत. त्याच्यासाठी संख्यांचा अभ्यास चांगला असला पाहिजे. संख्यांचा अभ्यास पहिल्यांदा करा. सम कोणत्या, मूळ कोणत्या, विषम कोणत्या. चौथं उदाहरण आहे 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम, संगीतातील 7 सूर. डी अक्षराने दाखवूयात आपण इन कर्ली ब्रॅकेट सा रे ग म प द नी कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग इन सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. शब्दात लिहायचे. मग असे एक चिन्ह सांगितलेलं होतं ई सारखं, त्याचा अर्थ पाहणार आहोत आपण. पहिलं एक्झाम्पल आहे 4/3. ई सारखं चिन्ह आहे बिलॉंग्स टू क्यू. काय त्या चिन्हाचा अर्थ, बिलॉंग्स टू. -4/3 बिलॉंग्स टू सेट ऑफ क्यू. 4/3 क्यू या संचाचा घटक आहे. दुसरं उदाहरण आहे -2 इज नॉट बिलॉंग्स टू एन. त्याच्यावरती उभी रेघ आहे. -2 इज नॉट बिलॉंग्स टू सेट एन. -2 हा एनचा घटक नाही. बिलॉंग्स टू, नॉट बिलॉंग्स टू असं वाचन करायचं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4, खालील संच यादी पद्धतीने लिहा. जसा पहिला प्रश्न आपण बघितलेला होता तोच आहे पुन्हा. पहिला आहे नेम ऑफ मंथ्स इन इंडियन सोलार इयर. भारतीय सौरवर्षातील मराठी महिने.
सर्वांना माहीत आहेत. यादी करायची आहे त्याची. ए अक्षराने हा सेट आपण दाखवलेला आहे. चैत्र इन कर्ली ब्रॅकेट, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मराठीवाल्यांनी लिहायचं आहे. ए बरोबर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. दुसरं उदाहरण आहे, लेटस इन वर्ड ऑफ कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट शब्दातले अक्षर काय सांगितलेलं होतं. एक घटक हा एकदाच लिहायचा आहे. आन्सर बी इज इक्वल टू COMPLEMENT मधली रिपिटेशन करायचं नाही. COMPLENT म्हणजे ई डबल आलेला आहे तो रिपीट करायचा नाही. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन, मानवाची ज्ञानेंद्रिय. सी बरोबर इयर, आय, नोज, टंग, स्किन. कान, डोळा, नाक, जीभ, त्वचा. यादी करायची खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. नंतरचं चौथं उदाहरण आहे, नंबर ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 मधल्या मूळ संख्या. डी या अक्षराने आपण दाखवतोय. इन कर्ली ब्रॅकेट 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. पाचवा आहे, नेम ऑफ 7 कंटेनमेंट ऑफ वर्ल्ड. जगातले 7 खंडांची नावं. त्याचं आन्सर आहे आशिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. 7 खंडांची नावं आपण इथे लिहिलेली आहेत. तर यादी करायची आहे तुम्हाला. यादी पद्धत सोपी आहे. क्वेश्चन नंबर 5, राईट फॉलोइंग सेट बाय सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड. गुणधर्म पद्धतीने संच लिहायचा आहे. ए हा सेट दिलेला आहे लिस्टिंगमध्ये 1, 4, 9, 16 अप टू 100. मग तुम्ही याचं निरीक्षण केलं तर परफेक्ट स्क्वेअर आहेत, पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग ते तुम्हाला व्हेरिएबलच्या साह्याने लिहायचं आहे, चलाच्या साह्याने लिहायचं आहे. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स is perfect square natural number less than 101. x उभी रेघ x ही 101 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या आहे. संख्यांचं निरीक्षण करायचंय. दुसरा आहे बी बरोबर इन कर्ली ब्रॅकेट महिरपी कंसामध्ये 6, 12, 18, 24 to 48. आता काय दिलेलं आहे इथे, 6च्या पटीतील 49 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर मल्टिपल ऑफ 6 इज लेस दॅन 49. थर्ड, सी इज इक्वल टू सी सेट दिलेला आहे SMILE. याचं निरीक्षण केलं तर काय आहेत, ही स्माइल शब्दातली अक्षरं आहेत. मग सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट वाय सच दॅट वाय इज अ लेटर ऑफ वर्ड स्माइल कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. वाय हे स्माइल शब्दातील अक्षर आहे. चौथा आहे डी बरोबर इक्वल टू संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. मग डी हा काय आहे तर आठवड्यातील 7 दिवस आहेत. डी बरोबर इन कर्ली ब्रॅकेट वाय सच दॅट वाय इज 7 days इन वीक. वाय उभी रेघ वाय हे आठवड्यातील 7 दिवस आहेत. आणि 5वं गणित जे आहे ते तुम्ही करायचे. ईट या शब्दातील अक्षरे आहेत ते तुम्ही लिहायचं आहे. ते उदाहरण सोडवायचे. तर आपण यामध्ये यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत शिकलो. लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड.